वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. सीटेट 6 सप्टेंबर 2026 विषय मराठी पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा काही महत्त्वपूर्ण 20 प्रश्न पाहणार आहोत. कारण जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात संपूर्ण अनालायसिस करून संपूर्ण अभ्यास करून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुपरफास्टपणे 20 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. सर पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात. तर बघा, स्थानांतर, स्वच्छंदता, संरचना, अवलंबित्व किंवा तारतम्य अशा प्रकारे 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल स्थानांतरण म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेलं आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की मानवी भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ज्याच्या मदतीने आपण अशा गोष्टी, व्यक्ती किंवा भूतकाळ भविष्यकाळातील घटनाबद्दल बोलू शकतो ज्या आपल्यासमोर प्रत्यक्ष हजर नसतात. यामुळेच आपण काल काय घडले किंवा उद्या काय होणार आहे यावर सहज चर्चा करू शकतो. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. सर प्रश्न क्रमांक 2 आहे. सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जात आहे की P ला B किंवा 6 ला 9 वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. कशामुळे होते तर हे बघा मित्रांनो, हे कशामुळे होते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर वाचन अक्षमता ज्याला आपण डिस्लेक्सिया असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. सर प्रश्न 3 दिलेला आहे की पुढीलपैकी रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही. तर हे बघा, निगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय आहे की रचनात्मक मूल्यमापन कोणते उदाहरण नाही. तर बघा, संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिका, अभिनय इत्यादीची सुरू असलेली मालिका म्हणजे रचनात्मक मूल्यमापन होयो. म्हणजे या ठिकाणी सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर म्हणजे फायनल एक्झाम ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. कारण की प्रश्न आहे की कोणते उदाहरण नाही. तर ऑप्शन जे 2 दिलेलं आहे आपलं या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कारण दिलेलं आहे की सत्राच्या शेवटी म्हणजे सत्रांत पेपर हे रचनात्मक मूल्यमापनाचे उदाहरण नसून संकलित म्हणजे अंतिम मूल्यमापनाचे उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन जे B असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. सर चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्द संग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही. तर हे बघा, पुन्हा एक नेगेटिव्ह वेमध्ये प्रश्न आलेला आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, बाराखडी तक्ता म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण स्पष्टपणे दिलेलं आहे की बाराखडी तक्ता, बाराखडीच्या तक्त्याचा वापर प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यावर अक्षराची ओळख प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यावर अक्षराची ओळख, स्वर, व्यंजन, जोडणी आणि प्राथमिक वाचन उच्चार शिकण्यासाठी केला जातो. याचा थेट संबंध एखाद्या विस्तृत मजकुराचे सखोल आकलन करणे किंवा प्रगत शब्दसंग्रहाचा विकास करण्याशी नसतो. म्हणजे ऑप्शन जे B असेल पर्याय जे B दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 5 आहे की शिक्षणातील उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. याचे कारण काय. आता हे बघा, शिक्षणाची उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकाचे विश्लेषण महत्त्वाचे असते. याचे कारण काय अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन
जे 2 असेल की चुका म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 6 आहे की हे बघा, जशा प्रकारे प्रश्न 6 दिलेला आहे की अदितीला भूतकाळाचे नियम माहीत आहे पण तिला त्याच्या योग्य संदर्भात वापर करता येत नाही, तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे. आता हे बघा, भूतकाळाचे नियम माहीत आहे परंतु तिला त्याच्या योग्य संदर्भात वापर करता येत नाही, तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे, अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. 4 ऑप्शन्स आहे. तर बघा, ऑप्शन जे 2 असेल निर्देशक ज्ञान, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. आता निर्देशक ज्ञान म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला भाषेचे नियम, व्याकरण किंवा तथ्य केवळ माहिती असतात, उदाहरणार्थ नियम तोंडपाठ असणे, त्याला निर्देशक ज्ञान किंवा घोषणात्मक ज्ञान असे म्हणतात. अदितीला भूतकाळाचे नियम माहीत आहे म्हणजे तिच्याकडे केवळ माहितीच्या स्वरूपातील ज्ञान आहे परंतु ती प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 7 आहे की भाषा शिक्षणात सर्वगीण प्रणाली क्षमता म्हणजे काय. आता हे बघा, भाषा शिक्षणात सर्वगीण प्रणाली क्षमता म्हणजे काय, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे, तर लक्षात ठेवा की ऑप्शन जे 4 दिलेला आहे की भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे सर आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे म्हणजेच सर्वगीण प्रणाली क्षमता, म्हणजे भाषेच्या एक संपूर्ण प्रणाली किंवा व्यवस्था म्हणून विचार करण्याची क्षमता. भाषा ही केवळ सुट्ट्या शब्दांची केवळ व्याकरणाच्या नियमांची बेरीज नसते, त्यामध्ये ध्वनी, शब्दरचना, वाक्यरचना आणि अर्थ हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले असतात आणि एकत्र येऊन कार्य करतात. जेव्हा एखादा विद्यार्थी हे समजून भाषा वापरतो तेव्हा त्याला प्रणाली क्षमता म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न 8 काय दिलेला आहे बघा की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता हे बघा, भाषा शिक्षणासंदर्भात 4 विधाने दिलेली आहे आणि कोणते विधान योग्य आहे प्रश्न अशा प्रकारे आले आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की ऑप्शन जे 2 असेल, भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न, वाचन संपन्न वातावरणात वेग मिळतो, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9. सर 9वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा की रडणे, हुंकारणे, बडबडणे ही पूर्व भाषिक स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे, कारण की मुलाच्या विकासातील हा असा टप्पा असतो जिथे ते अजून शब्द किंवा भाषा बोलायला शिकलेले नसतात. या काळात मुलं आपले विचार किंवा गरजा व्यक्त करण्यासाठी रडणे, हुंकारणे साधारण ते 2 ते 4 महिने आणि बडबडणे साधारण 6 ते 9 महिने या ध्वनीचा वापर करते. म्हणूनच याला पूर्व भाषिक म्हणजेच भाषा शिकवण्यापूर्वाचा टप्पा असे म्हणला जातो. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. आता 10वा प्रश्न आहे की भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा. सोपा प्रश्न आहे. 2026च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा. तर लक्षात ठेवा की मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते तेव्हा. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला
जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर सीटेट 6 सप्टेंबर 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. सर 11वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की विद्यार्थी एखादे काम मदतीशिवाय करतात किंवा तेच काम ते वरिष्ठांच्या मदतीने अथवा आपल्या सौगंड्यांच्या मदतीने करतात किंवा मित्रांच्या मदतीने करतात. या दोमधील अवकाश म्हणजे काय? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे आणि वायगोस्कीशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की सानिध्य विकासांचा प्रांत म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे ज्याला आपण ZPD असे म्हणतो, ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 12 आहे की हे बघा 12वा प्रश्न दिलेला आहे की लहान मूल भाषा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येतो. भाषा ग्रहण करण्याच्या या कल्पनेला पुढीलपैकी कशाचे समर्थन आहे? नॉम चॉम्स्की संदर्भात हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बौद्धिकवादी, सामाजिक संबंधवादी, वर्तणूकवादी किंवा देशीवादी. तर हे बघा नेटिव्हिस्ट म्हणजे ऑप्शन जे डी आहे देशीवादी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की प्रसिद्ध भाषातज्ञ नॉम चॉम्स्की यांनी देशीवादी सिद्धांत मांडला. त्यांच्या मते लहान मुलामध्ये भाषा शिकण्याची एक जन्मजात आणि नैसर्गिक क्षमता असते, ज्याला त्यांनी LAD असे नाव दिले आहे. त्यामुळे मूल भाषा ग्रहण करण्याच्या नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येतो या कल्पनेला देशीवादाचे समर्थन आहे. ओके, प्रश्न क्रमांक 13. सर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 13. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की प्रक्रिया लेखन पद्धतीमध्ये लेखन प्रक्रियेतील ठळक घटक लेखन औपचारिकपणे त्याचे काम म्हणून मोठ्या श्रोत्या वर्गापुढे सादर करतो, त्याला पुढीलपैकी काय म्हणता येईल? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा सुद्धा 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याला आपण प्रकाशन असे म्हणू शकतो, कारण तुम्ही जर प्रश्न वाचला, प्रश्न समजून घेतला म्हणजे लगेच आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, ऑप्शन जे डी आहे बरोबर उत्तर राहणार आहे. या ठिकाणी आपण ऑप्शन ए बरोबर उत्तर राहणार आहे. डी दिलेला आहे, करेक्शन आहे. ओके, करेक्शन आहे, कारण की प्रक्रिया लेखन पद्धतीमध्ये प्रकाशन हा लेखनाचा अंतिम टप्पा असतो. या टप्प्यावर लेखक आपले अंतिम आणि परिपूर्ण झालेले काम औपचारिकपणे वाचक किंवा मोठ्या श्रोत्या वर्गापुढे सादर करतो, म्हणजेच ते सर्वांसाठी उपलब्ध करतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही फेसबुकमधून हा व्हिडिओ पाहत आहे तर तुम्हाला आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पाहता येईल. ऑफिशियल अख्तर रहमान सर सर्च करा यूट्यूबमध्ये, तुम्हाला आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पाहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, मेंबरशिप घेऊन टाका. ओके, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 14 दिलेला आहे की मजकुरातील कठीण शब्दाची हाताळणी करण्यासाठी भाषा शिक्षक अशा शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करतात आणि नंतर ते शब्द विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगतात. यासाठी वापरलेल्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. ट्रान्सलेशन मेथड आपण याला म्हणू शकतो, म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. ऑप्शन जे डी आहे की व्याकरण भाषांतर पद्धती उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की आवाजाच्या शैलीच्या कोणत्या पद्धतीने परिणामकारकरित्या पारख करता येते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि आवाजाचा सूर म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, कारण की प्रामुख्याने आवाजाच्या सुरावर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातील भावना, उदाहरणार्थ आनंद, राग, आदर किंवा गांभीर्य आणि त्याच्या बोलण्याची विशिष्ट शैली ही आवाजाच्या सुरुवातीतील चढ उतारामुळे सर्वात जास्त स्पष्ट आणि परिणामकारकरित्या परखता येते. म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी आपण प्रश्नसंच तयार केलेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे प्रश्नसंच आपण या ठिकाणी तयार केलेले आहे डिफिकल्टी लेवल अनुसार. तुम्ही पाहू शकतात की पेपर 1 साठी तुम्हाला मराठी पॅडागॉजी, हिंदी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित पॅडागॉजी एकूण 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्नसंचमध्ये तुम्हाला आन्सर की पण दिलेली आहे. म्हणजे 6 सप्टेंबर 2026च्या परीक्षेसाठी पेपर 1 साठी आपण हे तयार केलेले आहे आणि पेपर 2 साठी तुम्हाला मराठी पॅडागॉजी, हिंदी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र पॅडागॉजी म्हणजे SST पॅडागॉजी 399 मध्ये तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि जर तुम्हाला
पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रश्नसंच हवे तर 90 प्रश्नसंच तुम्हाला फक्त 699 मध्ये म्हणजे अपडेट क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये म्हणजे 6 सप्टेंबरला विचारले जाईल ते संपूर्ण अभ्यास करून, संपूर्ण अनालिसिस करून आपण हे अपडेट प्रश्नसंच सब्जेक्ट वाईज अपडेट प्रश्नसंच तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच मिळून जाईल. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समावेशी वर्गात मुले साधारणपणे कोणत्या बाबतीत चुका करतात तर हे बघा, वाचन चुका, लेखन चुका, बोलणे चुका, वरील सर्व म्हणजे ऑप्शन जे डी असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 17 दिलेला आहे की व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकीही आहे. हे विधान तुम्हाला कितपत पटते, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. तर हे बघा पूर्णतः बरोबर आहे म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. व्याकरण संदर्भात तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात, जे कविता आणि उतारे दिले जातात त्या आधारावर तुम्हाला व्याकरण संदर्भात 6 किंवा 7 प्रश्न विचारले जातात. थेट डायरेक्ट प्रश्न व्याकरण संदर्भात परीक्षेमध्ये विचारले जात नाही. पॅडागॉजी असते 15 मार्कासाठी आणि 15 मार्कासाठी तुम्हाला 2 पॅसेज दिले जातात, कविता आणि उतारे गद्य आकलन दिले जातात. ओके, प्रश्न आहे की धास्ती या शब्दाच्या समानार्थी असे नसलेला शब्द कोणता. तर हे बघा, धास्ती म्हणजे दहशत, धास्ती म्हणजे चिंता, धास्ती म्हणजे काळजी, परंतु धारणा या ठिकाणी समानार्थी शब्द नाही म्हणजे ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल योग्य उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द म्हणजे कोणता तर मुलांवर सतत रागवणे, ओरडणे हे संवर्ग उपाय आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. तर हे बघा, मुलांवर म्हणजे शब्दयोगी अव्यय. ओके, ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, चिमणीसारखे तोंड होणे म्हणजे काय. तर हे बघा, वाक्प्रचार दिलेला आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की चिमणीसारखे तोंड होणे म्हणजे काय तर चेहरा सुकणे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं या ठिकाणी राईट उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी पेपर 1 आणि पेपर 2 मराठी भाषा पॅडागॉजीचे आपण एकूण 20 प्रश्न, महत्त्वपूर्ण 20 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी स्पेशल मराठी प्रश्नसंच आणि नोट्स अवेलेबल आहे. तुम्हाला जर पेपर 1 साठी प्रश्नसंच पाहिजे फक्त मराठी विषयाचे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल, विथ आन्सर की दिली जाईल. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची दिलेली आहे. पेपर 2 साठी सुद्धा तुम्हाला 100 रुपयामध्ये फक्त 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल, विथ आन्सर की दिली जाईल. आणि नोट्स तुम्हाला या ठिकाणी 199 मध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्ही हे संपूर्ण कॉम्बो पॅक जर तुम्हाला पाहिजे तर 299 मध्ये तुम्हाला नोट्स आणि प्रश्नसंच या ठिकाणी मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.